तर शशिकांत शिंदेंचे आरोप हे तथ्यहीन आहेत. दादांच्या मृत्यूनंतर खोटा पसरवून राजकारण केलं जात आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ही टीका केलेली आहे. आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी जो लेख लिहिला होता, या लेखामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्या लेखामध्ये काही लाईनी होत्या. खरं तर पक्ष एकत्र असताना माननीय अजितदादा पवार साहेबांची अनेक वेळा पक्षातील बैठकींमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर जावं ही भूमिका असायची. माननीय शशिकांत शिंदे साहेबांचा निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे की त्यांनी जाहीर माफी ही आदरणीय आमच्या नेत्या, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, त्यांचे दोन्ही पुत्र, या कुटुंबाची जाहीर माफी ही शशिकांत शिंदे साहेबांनी मागितली पाहिजे. राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर आनंदच आहे, पण विलीनीकरण होईल असं वाटत नाही असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय. यापुढे राष्ट्रवादीची सर्व सूत्र अमित शहांकडे आहेत. विलीनीकरण झालं तर भाजपसोबत होईल असंही राऊत म्हणाले. अमित शहांच्या इच्छेनुसार होणार. प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतात तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलतात. यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहांकडे, फडणवीसांकडे सुद्धा नाही, अमित शहांकडे आहे. हे माझ्या इतकं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही. भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल, हा पक्ष मर्ज होईल का भाजपात, विलीनीकरण झालं त्या पक्षाचं भाजपबरोबर विलीनीकरण, हे तुम्हाला मी सांगतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.